नमस्कार मित्रमंडळींनो, आज आपण 31 जुलै 2026 पर्यंत प्रधानमंत्री आवास योजना म्हणजेच की PMAY संदर्भातील सर्व महत्त्वाचे अपडेट जाणून घेणार आहोत. आता जर आपण पहिल्या अपडेटकडे जर वळालो, ओके, तर आता सर्वप्रथम आपण जाणून घेऊया की महाराष्ट्रात 30 जुलै 2026 पर्यंत PMAY अर्बन 2.0च्या एकात्मिक वेब पोर्टलवर तब्बल 4,21,083 लाभार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे. ओके, आणि ही जी संख्या आहे ती दिवसेंदिवस वाढत असून राज्यात घरकुल योजनेला नागरिकांचा जो प्रतिसाद आहे तो मोठ्या प्रमाणे मिळत आहे. ओके, आता घराच्या मंजुरीबाबत एक मोठा अपडेट आलेला आहे की आता घरांच्या मंजुरीची माहिती जर आपण बघितली तर राज्यात 1,60,463 घरांना मंजुरी देण्यात आलेली आहे आणि या मंजूर घरांमध्ये बेनिफिशरी लेड कन्स्ट्रक्शन म्हणजेच की BLC, तसेच अफोर्डेबल हाऊसिंग इन पार्टनरशिप म्हणजेच की AHP आणि अफोर्डेबल रेंटल हाऊसिंग म्हणजेच ARH या तिन्ही घटकांचा समावेश आहे. ओके, आता तसेच नंतरची जर आपण अपडेट बघितली या संदर्भातली तर 30 जुलै 2026 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रधानमंत्री आवास योजनेचा आढावा घेतला आणि या बैठकीत सर्व संबंधित विभागांना घरकुल प्रकल्पांची कामे जी आहे ती अधिक वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश सुद्धा देण्यात आले आणि यासोबतच बांधकामाचा दर्जा उत्कृष्ट ठेवणे आणि सर्व नियमांचे काटेकोर पालन करण्यावरही विशेष भर देण्यात आलेला आहे. ओके, तसेच EWS लाभार्थ्यांसाठी एक अपडेट आहे. ओके, आता जर ती अपडेट जर आपण बघितली तर आता आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजेच की EWS लाभार्थ्यांसाठी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. घर बांधण्यासाठी पात्र लाभार्थ्यांना 5 ब्रास म्हणजेच की सुमारे 500 घनफूट वाळू मोफत उपलब्ध करून दिली जात आहे. यामुळे घर बांधणीचा जो खर्च आहे तो कमी करण्यास किंवा कमी होण्यास मोठी मदत मिळणार आहे. ओके, आता नंतरची जर आपण अपडेट बघितली एकात्मिक गृहनिर्माण पोर्टलबद्दल आहे ही अपडेट. आता MHADA तसेच CIDCO तसेच BMC आणि SRA या संस्थांकडील उपलब्ध घरांची माहिती एकाच एकात्मिक पोर्टलवर उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे आणि या पोर्टलमुळे होणार काय, दिव्यांग नागरिक, कामगार, डबेवाले, ट्रान्सजेंडर नागरिक यांसारख्या विशेष श्रेणीतील लाभार्थ्यांना घरांचे वाटप जे आहे ते अधिक पारदर्शक आणि सोप्या रीतीने होणार आहे. ओके, जर आपण नंतरची जर अपडेट बघितली या संदर्भातली तर आता सध्या विविध गृहनिर्माण संस्थांकडे एकूण 35,679 घरे उपलब्ध आहेत. यामध्ये MHADA 15,291 घरं आहेत. या अंतर्गत CIDCO यांना 11,830 घरे. ओके, तसेच स्थानिक स्वराज्य संस्था 13,575 घरे, SRA 2,281 घरे अशी घरांची उपलब्धता आहे. ओके, आता जर आपण नंतरची जर अपडेट बघितली तर आता देशभरातील आकडेवारी आपण जर पाहिली तर आता PMAYG ओके ग्रामीण देशभरात 3.92 कोटी घरे मंजूर झालेली आहेत या PMAYG ग्रामीण अंतर्गत. त्यापैकी 3.10 कोटी जी घरे आहेत ती पूर्ण झालेली आहेत. आता जर आपण शहरी बघितलं तर PMAYU शहरी भागात 127.68 लाख घरे जी आहे ती मंजूर करण्यात आलेली आहे. त्यापैकी 99.7 लाख घरे पूर्ण झालेली आहेत. आता या योजनेचा जर कालावधी बाबत एक निर्णय आहे. ओके, तो निर्णय म्हणजेच की आता सरकारने PMAY अर्बन योजनेचा कालावधी जो आहे तो 30 सप्टेंबर 2026 पर्यंत वाढवलेला आहे आणि यामुळे उर्वरित पात्र लाभार्थ्यांना अर्ज आणि मंजुरीसाठी अतिरिक्त वेळ सुद्धा मिळणार आहे. ओके, तसेच आता हिंगोली जिल्ह्यातील एक निर्णय आहे महत्त्वाचा. आता हिंगोली जिल्हा जो आहे तो प्रशासनाने प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत बांधण्यात येणारी घरे जी आहे ती भूकंप प्रतिरोधक असणे अनिवार्य केलेले आहे. यामुळे भविष्यात नैसर्गिक आपत्तींचा धोका कमी करण्यास सुद्धा मोठी मदत मिळणार आहे. तर मित्रमंडळींनो, ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना आणि कुटुंबियांना शेअर करा आणि अशाच प्रधानमंत्री आवास योजना, सरकारी योजना आणि महाराष्ट्रातील ताज्या अपडेटसाठी आपल्या या बडी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.